विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी वैद्यकीय अधिकारी गट अ BMS करिता जर फॉर्म भरला असेल तर त्यांकरिता आपण सामान्यांची व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत. त्यातील हा व्हिडिओ क्रमांक 1 आहे. यामध्ये आपणाला महाराष्ट्राचा भूगोल हा विद्यार्थी मित्रांनो आपणाला बघायचा आहे. आपण जर परीक्षेचं स्वरूप बघितलं तर 20% वेटेज सामान्य ज्ञानला आहेत, म्हणजे जवळपास 40 मार्क तुम्हाला सामान्य ज्ञानमधून विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेचच, आणि डेली आपण यावर विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी लक्षात घ्या, ज्या विद्यार्थी मित्रांना सामान्य ज्ञान स्पेशल मल्टिपल चॉईस क्वेश्चन वन लाइनर क्वेश्चन हवे असेल तर आपल्याकडे 4240 प्रश्न आहेत. प्राइस आहे फक्त 249 रुपये. यामध्ये राज्यघटना, भूगोल, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था बरोबर जेवढाही तुमचा सिलेबस आहे ते सर्व यामध्ये कव्हर होऊन जाईल. ज्याही विद्यार्थी मित्रांना कमी वेळात चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर लगेचच व्हॉट्सअप करून द्या. त्याच पद्धतीने आपल्याला वैद्यकीय अधिकारी चालू घडामोडी मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर जानेवारी ते जून 2024 2000 प्रश्न आहेत. याची प्राइस आहे फक्त 49 रुपये. यासोबत या इतरच्या ज्या PDF आहेत चालू घडामोडीच्या त्या देखील तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. तर या दोन्हीपैकी जेही मटेरियल पाहिजे असेल त्याकरिता आपण लगेचच व्हॉट्सअप करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. वाघ, सिंह, शेकरू की हरिण? तर आपण काय करायचं आहे, मी प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन रीड करत असेल, तुम्हाला उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करून द्यायचं. 1चं उत्तर 3 2 1 काय असेल ते खाली कमेंट करून द्या. तर याचं जे योग्य उत्तर आहे तर लक्षात घ्या, शेकरू हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? ऑप्शन आहेत बल्लारपूर, तुर्भे, आर्वी की सोलापूर? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? ऑप्शन आहेत कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर की चंद्रपूर? तर राज्यात चंद्रपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? ऑप्शन आहेत बेसॉल्ट, अँथ्रासाइट, ग्रेनाइट की सिलिकॉन? तर महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? ऑप्शन आहेत मुंबई, रत्नागिरी की न्हावा शेवा? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पर्यायाने सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर ही मुंबई ही आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेचच लाईक करून द्या. पुढचा क्वेश्चन आहे, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? ठाणे, बोरिवली, गोंदिया की चंद्रपूर? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? ऑप्शन आहेत नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर की गडचिरोली? तर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यात आढळते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? ऑप्शन आहेत कोयना, उदनी, जायकवाडी की गिरणा? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण हे जायकवाडी हे आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 700, 720, 735 की 770? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? ऑप्शन आहेत पंढरपूर, नाशिक, नांदेड की पैठण? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 1 पंढरपूर हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे?
ऑप्शन आहेत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र की कोकण. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2, विदर्भ या विभागात विद्यार्थी मित्रांनो कापसाचे क्षेत्र आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? ऑप्शन आहेत 35, 33, 36 की 38. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे, नव्याने तयार झालेला विद्यार्थी मित्रांनो जिल्हा कोणता, म्हणजे 36 क्रमांकाचा जिल्हा कोणता. पुढील क्वेश्चन बघूयात, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? ऑप्शन आहेत गहू, तांदूळ, बाजरी की ज्वारी. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात ज्वारी हे जे पीक आहे सर्वात जास्त घेतलं जातं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? ऑप्शन आहेत छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, नाशिक की आळंदी. तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन आहेत सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर की सातारा. तर लक्षात घ्या, सर्वाधिक साखर कारखाने हे अहमदनगर या जिल्ह्यात आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? ऑप्शन आहेत नागपूर, मुंबई, पुणे की अहमदनगर. तर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन आहेत छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर की धाराशिव. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर या नावाने आता ओळखतो, याला मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर, लातूर, गोंदिया की वर्धा. तर राईट आन्सर आहे मुंबई शहर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर वैद्यकीय अधिकारीचा जर सिलेबस बघितला असेल तर आपल्याला माहीत असेल 40 मार्क विचारणारे फक्त. आणि महाराष्ट्राचा भूगोल जर हा टॉपिक घेतला तर आपण जे प्रश्न इन्क्लूड केले आहेत तेच तुम्ही रिवाईज करून जा. हे जे प्रश्न आहेत ते वारंवार परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे मटेरियल जर घ्यायचं असेल तर लगेचच परचेस करा. डेलीचा अर्धा किंवा 1 तास जरी दिले आपण तरी आपण चांगल्या पद्धतीने तयारी नक्कीच करू शकता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 आहे, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत अकोला, ठाणे, सातारा की रायगड. तर हा जो कर्नाळा किल्ला आहे तो रायगड या जिल्ह्यात आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 20, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन आहेत अहमदनगर, नागपूर, सोलापूर की बीड. तर लक्षात घ्या, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड या जिल्ह्यास विद्यार्थी मित्रांनो ओळखले जाते. आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा. आपले जेवढेही मित्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची तयारी करत असेल त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो नक्की शेअर करा आणि त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, कारण की डेली आपण प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीने घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण आजच्या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न बघितले आहेत. असेच डेली आपण जास्तीत जास्त प्रश्न असण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही सजेशन असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकतात. तसेच नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे आहेत त्यावर आपण मटेरियल तयार करत आहोत. 2-3 दिवसामध्ये ते मटेरियल देखील आपण लॉन्च करणार आहोत. अगदी कमी फीमध्ये ते मटेरियल आपल्यापर्यंत आपण प्रोव्हाइड करू. तोपर्यंत आपल्याला सामान्य ज्ञानाची तयारी करायची असेल तर हे 4240 प्रश्न 249 रुपयामध्ये लगेचच परचेस करून टाका. याची प्राईस विद्यार्थी मित्रांनो वाढणार आहे. तसेच चालू घडामोडी देखील आपण घेऊन टाका. दोन्ही मटेरियल घेऊन आपण डेली थोडा वेळ काढून दिवसातला अर्धा 1 तास वेळ जर काढून तुम्ही रिवाईज जर केलं, एकदा रीड करून घ्या, त्यानंतर रिवाईज करा 1-2 तास, हे प्रश्न तुमचे आपोआप विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत. आपल्याला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते देखील आपण लगेचच खाली कमेंट करून द्या. थँक्यू.